रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत असताना पैठणकर संत भानुदास महाराज आणि त्यांचे पंतू संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा काळ बघत आहोत. त्यांच्या काळखंडामध्ये वारकरी संप्रदायामध्ये काय काय घडामोडी झाल्या, कोणकोणती ग्रंथरचना झाली, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या कालखंडानंतर वारकरी संप्रदायामध्ये प्रभावी संत जर कोणते झाले असतील तर ते म्हणजे पैठणकर भानुदास महाराज. तर भानुदास महाराजांचा जो कालखंड आहे तर तो कालखंड 1370 असा मानला जातो. म्हणजे 1370च्या दरम्यान भानुदास महाराजांचं जीवन कार्य त्या ठिकाणी झालं. तर यांच्या कालखंडामध्ये अशी एक कथा सांगितली जाते की विद्यानगर अथवा विजयनगर येथील राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची जी आपली मूर्ती आहे, विठ्ठलाची जी मूर्ती आहे, ती मूर्ती आनागोंदीस नेली आणि ती मूर्ती भानुदास महाराजांनी आनागोंदीवरनं किंवा आनागोंदीस या ठिकाणाहून ती परत पंढरपूरला आणली. तर अशी कथा आहे. इतिहासकारांमध्ये याविषयी काही मतभेद आपल्याला दिसतात. काही अभ्यासक म्हणतात की पंढरपूरची मूर्ती त्या ठिकाणी ती राजाने नेलीच नव्हती, म्हणजे ती पंढरपूरची मूर्ती पंढरपुरातच होती आणि आनागोंदीस ती नेल्याच गेली नाही. तर काही इतिहासकार म्हणतात की त्या राजाने आनागोंद्यास नेलेली मूर्ती ही परत आणल्याच गेली नाही. परंतु जी लोककथा आहे किंवा आपल्या वारकरी संप्रदायाची जी संत परंपरा आहे त्या आपल्या वारकरी संप्रदायाच्या मान्यतेनुसार त्या राजाने नेलेली मूर्ती आनागोंद्यासवरनं भानुदास महाराजांनी ती परत पंढरपूरला आणली. आणि इतिहासकारांमध्ये वेगवेगळे मतांतरे असल्यामुळे निश्चित अशा कोणत्याही एका मतावर ते पोहोचले नाही. त्यामुळे सध्या तरी आपण आपली जी वारकरी संप्रदायाची मान्यता आहे त्या मान्यतेनुसार आपण सर्व ही कथा मानतो. तर याच भानुदास महाराजांचे जे पंतू आहेत तर ते पंतू म्हणजे पैठणचे संतश्रेष्ठ एकनाथ महाराज. तर एकनाथ महाराजांनी नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांसारखे ग्रंथरचना आणि कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. त्यांनी सुद्धा काशीपर्यंत तीर्थयात्रा करून वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काशीपर्यंत नेऊन पोहोचवलं. तर या एकनाथ महाराजांचा कालखंड 1470 ते 1521 असा कालखंड मानला जातो. म्हणजे 51 वर्ष त्यांचं जीवन कार्य होतं. तर त्यांच्या विवाहाच्या पूर्वीच त्यांना त्यांचे श्रीगुरु जनार्दन स्वामी हे लाभले होते आणि ईश्वराच्या कृपेने त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सुद्धा त्यांना मूर्तिमंत शांतीच मिळाली होती. म्हणजे त्यांच्या पत्नी म्हणजे गिरिजाबाई. तर अशा हे एकनाथ महाराज. तर ह्या एकनाथ महाराजांनी असंख्य ग्रंथरचना करून आपल्या मराठी साहित्यात तर भर घातलीच आहे, पण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानातही खूप मोठी भर घातली. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य, वारकरी संप्रदायाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी एकनाथ महाराजांनी केलेलं आपल्याला दिसतं. तर आज आपण एकनाथ महाराजांविषयी जाणून घेणार आहोत. आम्ही वर श्रीनाथांची कामगिरी श्री ज्ञानदेव व नामदेव या जोडींच्या कामगिरीसारखी आहे असे त्यांच्या कामगिरीचे थोडक्यात वर्णन केले. ते तात्विकदृष्ट्या किती यथार्थ आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण तूर्त केवळ त्यांच्या ग्रंथरचनेकडे दृष्टी दिली तरीही आमच्या म्हणण्याची सत्यता पटणारी आहे. श्री नामदेवांनी अभंग वृत्तातच सर्व रचना केली. श्री ज्ञानदेवांनी अभंग केले पण बहुतेक रचना ओव्यात केली आणि नामदेव महाराजांनी अभंग लिहिले. अभंग वृत्तातच नामदेव महाराजांच्या सगळ्या रचना आहेत.
नाथांनी मात्र ओवी व अभंग या दोन्हीतही सारखीच ग्रंथरचना केली आहे. श्रीनाथांनी श्रीमद व्यासकृत भागवताच्या 11 स्कंदावर ओवीबद्ध टीका लिहून श्री ज्ञानेश्वरीस जोड दिली. याशिवाय त्यांचे हस्तामलक, स्वात्मसुख असे ओवीबद्ध लहान ग्रंथ आहेतच. याशिवाय अनेक आणखी ओवीबद्ध ग्रंथ जो त्यांच्याकडून पुराण झाल्यामुळे, म्हणजे अनेक ओवीबद्ध ग्रंथ त्यांनी लिहिले, पण एक जो ओवीबद्ध ग्रंथ जो त्यांच्याकडून पुराण झाल्यामुळे त्यांच्या कृपाप्रसादाने गावबाने पुरा केला, तो म्हणजे भावार्थ रामायण. इतकी विस्तृत ओवीबद्ध रचना या ठिकाणी आपल्याला शब्दरचना श्रीनाथांनी केली आहे. याशिवाय नाथांनी अभंगरचना बरीच केली आहे. यांचे अभंग 4000वर प्रसिद्ध आहेत. नाथांचे अभंग अत्यंत भारीचे आहेत. विशेषतः त्यांची रूपके, वासुदेव, आंधळे, फुलवरा, भारूड ही तर मनाला चटका लावून सोडणारी आहेत. श्रीनाथांनी वारकरी पंथास कसा उजाळा दिला हे त्यांच्या भागवताच्या व अभंगाच्या वाचनावरून उत्तम लक्षात येणारे आहे. तर नाथांनी जरी श्री भागवतावर टीका केलेली असली तरी सूक्ष्म दृष्टीने पाहणाऱ्यास असे दिसून येईल की एकनाथी भागवत हे ज्ञानेश्वरी रूपी सूत्रावरच भाष्यच आहे. अर्थात काय, तर एकनाथी भागवत हे ज्ञानेश्वरी रूपी सूत्रावरील भाष्यच आहे, म्हणजे ज्ञानेश्वरीचंच भाष्य आहे. किंबहुना तो ज्ञानेश्वरीचा दुसरा अवतारच असे म्हणावयासारखंच नाही. ज्ञानेश्वरी ही अबाल वृद्धास परमार्थ सुबोध व्हावा एवढ्याकरिता ज्ञानराजांनी लिहिली ही गोष्ट खरी. तसेच ज्ञानेश्वरीची भाषा गोड व मार्दवपूर्ण, दृष्टांत चढते, मार्मिक पटणारे हे सर्व खरे, परंतु 300 वर्षात भाषेत अंतर बरेच वाढले. शिवाय त्यातील विचार व ग्रथित केलेले अनुभव इतके उच्च आहेत की सामान्य मनुष्यही ते वाचित असता उंच फेकला जातो व त्या हवेत त्यास श्वासोश्वास करणेही फार वेळ मुश्किलीचे होते. लिहिणाऱ्याची भूमिकाच अतिउच्च असल्यामुळे वाङ्मयही फार गोड पण अतिउच्च दर्जाचे निघाले. यामुळे फारच थोड्या काळात असा प्रसंग येऊ लागला की साठीच्या माणसालाही कर्त्याच्या विषयीत लिहिलेला ग्रंथ समजण्यास ताण पडू लागला. श्रीनाथांचे चरित्र याहून अगदी भिन्न. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची जी ग्रंथरचना आहे ती जी त्यांनी केली होती ती सरळ आणि सोप्या भाषेत होती, परंतु अनेक वर्ष मधात गेल्यानंतर ती भाषा सर्वसामान्य लोकांना समजनासी झाली, समजायला लागली नाही. आणि त्यासोबत त्यामध्ये त्या पाठांतरामध्ये आपल्या समाजामध्ये ज्ञानेश्वरीचे अनेक जे उच्चार आहे ते चुकीच्या पद्धतीने उच्चारले जाऊ लागले. पण नाथांचं जर आपण चरित्र बघितलं तर ते अगदी भिन्न आहे. स्वतः ते गृहस्थाश्रमी आहे व स्वभावही मूर्तिमंत शांती ब्रह्म. यामुळे त्यांची भाषा व अनुभव मांडण्याची पद्धती ही साहजिकच सर्वसाधारण मनुष्यास पटेल, कोणाच्याही आटोक्यात येईल अशीच होती. नाथांच्या भागवतात अद्वैत वेदांत तर प्रतिपाद्य आहेच, पण त्यात हरिभक्ती व नामस्मरण याचीही कीर्ती अत्यंत विशद करून सांगितली आहे. तिचा वारकरी समाजावर इतका परिणाम झाला आहे की श्रीनाथांनी जरी ज्ञानेश्वरीचे संशोधन केले व तिला उजाळ्यात आणली तरी कित्येक वर्षे अशी स्थिती होती की ज्ञानेश्वरी वाचावयास व पाठीशी वागवायची, पण कीर्तन म्हणजेच ते तुकोबाचे अभंग व नाथांचे ओव्या यांच्यावर चालावयाचे. हल्ली मात्र पुनः ज्ञानेश्वरीच विशेषतः वारकरी कीर्तनातून येऊ लागली आहे. श्रीनाथ व नामदेव यांचा किती जिव्हाळ्याचा संबंध होता हे आणखी एका गोष्टीवरून उघड होणारे आहे व त्यात ओघानेच श्रीनाथास ज्ञानेश्वरानंतर इतके उच्च स्थान दिले जाते त्याचाही खुलासा होणार आहे. श्रीनाथांना श्री ज्ञानदेवांचा असा दृष्टांत झाला की माझ्या गळ्यात अजान वृक्षाची मुळी लागली आहे, ती येऊन काढ. त्याप्रमाणे नाथ आळंदीस गेले, समाधीत गेले व मुळी काढली. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगतली मात मजलागी किंवा मजलासी. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे.
अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आळंदी स्थळी काढ वेगी. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. एका जनार्दनी पूर्ण पुण्य कळले, एका जनार्दनी पूर्व पुण्य कळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. नाथ आळंदीहून परत आल्यावर त्यांनी ज्ञानेश्वरीत जी पाठांतरामुळे अशुद्धता उत्पन्न झाली होती ती शुद्ध करून ज्ञानेश्वरी शुद्ध केली. श्रीनाथांनी त्याकरिता त्या काळात किती प्रयास केले असतील हे त्यांच्या पूर्वीच्या उपलब्ध असलेल्या पोथ्यांशी, त्यांनी शुद्ध करून प्रचलित केलेली पोथीशी तुलना केली तर कळून येणारे आहे. ज्ञानेश्वरी शुद्ध स्वरूपात आज वाचावयास मिळते ते श्रीनाथांचेच उपकार आहेत. ज्ञानेश्वरी ग्रंथरचना कोणत्या दिवशी समाप्त झाली त्या संबंधीची माहिती दुर्दैवाने आज आपणास उपलब्ध नाही. ती असती तर त्या शुभमंगल दिवशी हजारो ज्ञानेश्वरी भक्तांनी तो दिवस महाराष्ट्रभर जागून साजरा केला असता. परंतु सुदैवाने त्याची अंशतः उणी भरून निघाली आहे. ती अशी: मूळच्या ज्ञानेश्वरीच्या प्रती उतरून घेता घेता कालांतराने लेखकाच्या हस्तदोषामुळे त्यात अशुद्ध व अबद्ध पाठ घुसले गेले व ते संशोधनाचे कार्य पैठणचे थोर साधू श्री एकनाथ महाराज यांच्यासारख्या अधिकारी संतांनी केले. वारकऱ्यांमध्ये ज्ञानेश्वरीची जी शुद्ध प्रत मानतात ती श्री एकनाथ महाराज यांनी शुद्ध केलेली प्रत होय. हे शुद्धीकरणाचे काम ज्या भाद्रपद व षष्टीस कपिला षष्टीच्या सुमुहूर्तावर नाथांच्या हस्ते पूर्ण झाले, तो दिवस अलीकडे महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी जयंती म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अर्थात का की मूळ ज्ञानेश्वरी कधी लिहिल्या गेली, ज्ञानेश्वरांनी मूळ ज्ञानेश्वरी कधी सांगितली ते आपल्याला आज उपलब्ध नाही. ती तिथी आपल्याला माहिती नाही. पण ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांनी जी शुद्ध केली त्याची तिथी मात्र आपल्याजवळ उपलब्ध आहे आणि त्याच तिथीला आपण आज ज्ञानेश्वरी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो. ज्ञानेश्वरीच्या शेवटी दिलेल्या नाथांच्या खालील सुप्रसिद्ध ओव्या ज्ञानेश्वरी वाचकांना सुपरिचित आहेतच. श्री शके 1576 तारण नाम संवत्सरी, एका जनार्दने अत्यादरी, गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, परी पाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधूनिया एव विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. बहुकाळ पर्वणी गोमटी, भाद्रपद मास कपिला षष्टी, प्रतिष्ठानी गोधा तटी, लेखन कामी संपूर्ण झाली. श्री ज्ञानदेवाच्या समाधी काळापासून आळंदीस मंडळी जमत असत. पण मध्यंतरी ज्ञानेश्वरांच्या नंतर धामभूमीचा काळ गेल्याने आळंदी लोकांच्या दृष्टिआड होत चालली होती. श्रीनाथांनी ज्ञानेश्वरी व आळंदी पुन्हा फार भरभराटीस आणली असे म्हणण्यासारखंच नाही की आळंदीचे महात्म्य विशेष वाढवण्याचा जोराचा प्रयत्न श्री एकनाथ महाराजांनीच केला. जोडून या दोन्ही हात जगी वाचवितो मात, एकदा जारे अलंकापुरा, जन्म एरझारा चुकवा. या कारणानेच ज्ञानाचा एका अशी एक म्हण प्रचलित आहे. श्रीनाथांच्या वेळेस तर पंढरपूरचेही महात्म्य फार वाढले होते. श्री एकनाथांनी आपल्या भागवतात 3-4 ठिकाणी त्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी अभंगातही पंढरीचे वर्णन केले आहे. ते म्हणतात: धन्य धन्य पंढरपूर, वाहे भिवरा समोर, म्हणून नेमे वार करिता वारी अहर्निशी. खंडोबा, भवानी, भैरव, मुंजोबा, मेसाई यांच्या त्या वेळेला यात्रा भरत असत. या बाह्य गोष्टीवर भर देणाऱ्या क्लेशांनी भरलेल्या मार्गापासून लोकास श्रीनाथांनी परावृत्त करून पंढरपुरास आणले. श्री एकनाथांनी कीर्तन भक्ती विशेष वाढवली. नाथ स्वतः रोज कीर्तन करत असत. नाथांनी कीर्तनाची जी मर्यादा घालून दिली आहे तीच वारकरी कीर्तनाचीही रूपरेषा होऊन बसली आहे. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी,
सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे. संत संगे अनंतरंगे नाम बोलावे. कीर्तन रंगी देवा सानिध्य सुखे डोलावे. संत संगे अनंतरंगे नाम बोलावे. कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरा न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी. एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी. श्रीनाथ स्वतः श्री ज्ञानदेव नामदेवांप्रमाणे काशीपर्यंत यात्रा करून पंढरीचा महिमा थेट काशीपर्यंत पोहोचवून आले. श्रीनाथांचे भागवत मणिकर्णिकेच्या घाटावरच पूर्ण झाले आहे. अर्थात काय तर आज जी वारकरी कीर्तन परंपरा आहे किंवा महाराष्ट्रातील ज्या काही कीर्तन परंपरा आहे, मग त्या रामदासी असो, हरिदासी असो, किंवा ज्याला आपण नारदीय म्हणतो, किंवा वारकरी संप्रदायाची जी आपली कीर्तन परंपरा आहे, या सर्व कीर्तन परंपरांची जी आज मर्यादा आपण बोलतो की कीर्तने मर्यादेमध्ये झाले पाहिजे, कीर्तनाला एक मर्यादा असली पाहिजे, तर ती मर्यादा आपल्याला श्री एकनाथ महाराजांनी घालून दिली. आणि आजही जे आपले श्रेष्ठ वारकरी कीर्तनकार आहेत त्याच मर्यादेत मध्ये राहून नाथांनी घालून दिलेली जी मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये राहूनच कीर्तन करताना दिसतात. श्रीनाथांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांसारखी तीर्थयात्रा केली, काशीपर्यंत गेले आणि काशीलाच नाथांचे भागवत मणिकर्णिकेच्या घाटावर पूर्ण झाले असे श्री एकनाथ महाराज. आणि यांच्या कालखंडामध्ये वारकरी संप्रदायाची किती भरभराटी झाली होती ते आपण बघितलं. कीर्तन परंपरा किती थोर उच्च पदावर जाऊन पोहोचली होती ते सुद्धा आपण बघितलं. त्यामुळे कीर्तन परंपराची जी मर्यादा आहे ती संपूर्ण वारकरी कीर्तनकाराने पाळली पाहिजेत, जी आपल्याला श्री एकनाथ महाराजांनी घालून दिली आहे. तर पुढील भागामध्ये आपण श्री तुकाराम महाराज आणि निळोबा राय यांचा काळ बघणार आहोत. तर तुकाराम महाराज आणि निळोबा राय यांच्या काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये झालेली ग्रंथरचना, वारकरी संप्रदायाचं त्या काळातील कार्य, तर पुढील भागात आपण हे बघणार आहोत. तर पुढील भागात निश्चित भेटू. रामकृष्ण हरी.